बातमी समोर येत आहे. घनसावंगी तालुक्यातील बानेगाव येथे आज अचानक झालेल्या भीषण गारपिटीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. गारांच्या पावसाने उभ्या पिकांचा अक्षरशः चिखल झाला असून बळीराजा हतबल झाला आहे. बानेगाव शिवारात आज निसर्गाच्या अवकृपेने तांडव घातले. डोळ्या देखत सोसाट्याचा वारा आणि गारांचा पाऊस कोसळू लागला. यामुळे काढणीला आलेला गहू, हरभरा आणि उन्हाळी बाजरी या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. वर्षभर घाम गाळून जोपासलेला घास निसर्गाने एका क्षणात हिरावून घेतल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात आता फक्त अश्रूच उरले आहेत. बानेगावमधील शेतकरी आता आक्रमक झाले असून प्रशासनाने एसी कॅबिनमधून बाहेर पडावे आणि तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी होत आहे. लवकरात लवकर मदत न मिळाल्यास शेतकरी मोठ्या संकटात सापडणार हे निश्चित. घनसावंगी तालुक्याला आज अवकाळी पावसाने झोडपून काढले आहे. राजनी परिसरात झालेल्या वादळी वारा आणि गारपिटीने बागायती शेतीचे प्रचंड नुकसान केले आहे. गहू आणि ज्वारी सोबतच फळबागांनाही या नैसर्गिक आपत्तीचा मोठा फटका या ठिकाणी बसला आहे. राजनीमध्ये केवळ पाऊस नव्हता, तर ते एक भयानक वादळ होते. या वादळामुळे काढणीला आलेली गहू, ज्वारीची पिके भुईसपाट झाली आहेत. धक्कादायक बाब म्हणजे परिसरातील बागायती फळबागा पूर्णपणे नष्ट झाल्या आहेत. फळांचे मोठ्या प्रमाणावर गळती झाल्याने बागायतदार शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. निसर्गाच्या या लहरीपणाने शेतकरी पूर्णपणे कोलमडून गेला आहे. आता वेळ आहे शेतकऱ्यांनी सज्ज होण्याची. राजनीतील सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या नुकसानीची माहिती तत्काळ विमा कंपनी आणि महसूल विभागाला द्यावी. प्रशासनाने विलंब न लावता मदत जाहीर करावी हीच आता प्रमुख मागणी आहे.